लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राघव आणि ऋषभ बोलत असतात. राघव आता गडचिरोलीला जाण्याचं ऋषभला सांगत असतो आणि तेवढ्यात तेथे मधू आणि पिंकी पोचलेले आहेत. पिंकीच्या कानावर राघवचे ते शब्द पडलेले आहेत की आता मला गडचिरोलीला जावं लागेल. तेव्हा पिंकी म्हणते, यांना आपल्याला थांबावंच लागणार आहे. पिंकीने मधूची शिकायत राघवकडे आणलेली आहे. पिंकी आपलं बोलणं चोरून ऐकत होती. ही शिकायत आता तिने राघवकडे केलेली असते. राघवला मात्र या गोष्टीवर विश्वास बसत नसतो. त्याचबरोबर पिंकी त्याला आल्या म्हणलेली असते की तुम्ही कुठेही जायचं नाही. तेव्हा राघव चिडतो आणि म्हणतो, काय झालंय? कशामुळं मी कुठेही जायचं नाही? तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगा. तेव्हा पिंकी सांगते की ही तुमची मधू म्हणताना ती मध्ये करते आणि सारखं माझं बोलणं मध्ये येऊन ऐकते. हिला चांगल्या सवयी नाही आहेत. माझं बोलणं हिनं चोरून का ऐकलंय ते हिला विचारा. राघव म्हणतो, तुम्ही विनाकारण कसलेही आरोप करू नका. मधू म्हणते, हो, मी पण तेच म्हणते. मी मोबाईल शोधायसाठी गेले होते, तर ही बाई माझ्यावर हिचा फोन चोरून ऐकलाय असा आरोप करत आहे. राघव म्हणतो, मधू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू बोलणं ऐकतच नसशील. मधूवर राघवने विश्वास दाखवलेला असतो. पण पिंकी म्हणते, तुम्हाला माहीत नाहीये, ही खूप पातळ यंत्रीबाई आहे आणि ही माझं बोलणं चोरून ऐकत होती. आता मला या घरामध्ये संरक्षण पाहिजे आहे. या घरात मला संरक्षण नसेल तर मला इथं जगणं कठीण होणार आहे आणि तुम्ही पोलीस आहात, तर तुम्ही माझं संरक्षण करायचं आहे. तुम्ही ठाणेदार आहात ना, तर आता तुम्ही माझं संरक्षण करायचं आहे. तुम्ही माझा बॉडीगार्ड व्हायचं आहे, असं तिनं राघवला सांगते. तेव्हा राघव या गोष्टीला नकार देतो आणि म्हणतो की हे शक्य नाही आहे. तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल तर मी तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत सोडू शकतो, पण तुम्ही मधूवर कसलेही चुकीचे आरोप करू शकत नाही, असं राघवने पिंकीला सांगितलेलं असतं. पिंकी म्हणते, तुम्हाला अजून ही बाईक काय आहे ते माहीत नाही आहे, त्यामुळं तुम्ही तिची बाजू घेऊन बोलत आहात. ठीक आहे, पण एके दिवशी तरी मी हिचं खरं रूप तुमच्यासमोर आणून दाखवेल. मधूला मात्र पिंकीचा चांगलाच धक्का बसलेला आहे. कारण पिंकी काय करू शकते हे तिच्या आता लक्षात यायला लागलेलं आहे. पहिल्यांदा तिचा हात धरला होता आणि आता डायरेक्ट तिला बोलणं ऐकताना तिने रंगेहात पकडलेलं असतं. राघव जेव्हा तेथून निघून जातो तेव्हा पिंकी तिला सावध करते आणि म्हणते की मला हलक्यात घेण्याची चूक करू नको. तुला वाटते तेवढी मी हलकी नाही आहे. मी जर का तुझ्या नादी लागले तर तुझं खूप अवघड होईल, असं म्हणून पिंकी राघवला म्हणते की तुम्ही मला आत्ताच्या आत्ता माझ्या रूमकडे घेऊन चला, कारण मला इथं अजिबात सुरक्षित वाटत नाही. आता राघव देखील पिंकीचं ऐकतानाच आपल्याला पाहायला मिळतो. राघव पिंकीला म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला इथं सुरक्षित वाटत नसेल तर मी स्वतः तुम्हाला तुमच्या रूमपर्यंत सोडायला येतो, असं म्हणून तो आता पिंकीच्या बरोबर तिच्या रूमकडे चाललेला आहे. राघव आणि पिंकी जात असताना मधूला मात्र खूपच वाईट वाटतं आणि तिचा जळफळाट देखील होतो. या पिंकीचं काही नाही काहीतरी करावंच लागेल असा विचार आता मधूच्या डोक्यात आलेला आहे. कारण पिंकीने आल्यापासून आपल्याला त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे हे तिला आठवत आहे. पिंकीने कशाप्रकारे आपला हात पिरगळला होता आणि आपल्याला चांगलीच समज दिलेली होती. त्याचबरोबर आपण तिचं बोलणं चोरून ऐकत असताना तिनं आपल्याला रंगेहात पकडलेलं होतं, ही गोष्टसुद्धा मधूला आठवत असते. या पिंकीचा काहीतरी उपाय केलाच पाहिजे, अन्यथा ही डोईजड होणार आहे, असा विचार मधूच्या डोक्यात येतो आणि ती मनाशी म्हणते की पिंकी, तुला माहीत नाही आहे तू कोणाशी पंगा घेतलेला आहे. मी काय करू शकते ते आता तू बघच. तर इकडे हॉलमध्ये रेश्मा, ऋतुजा आणि रुक्मिणी बसलेल्या असतात. ऋतुजा आणि रुक्मिणी रेश्माला समजावून सांगत आहेत. रेश्मा, तुझा मोडणारा संसार लवकरात लवकर वाचव. तू काल डिवोर्स पेपरवर सह्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं तुझा संसार कायमचा मोडू शकतो. बरं, ज्या व्यक्तीने तुझ्या सह्या घेतलेल्या आहेत ती व्यक्ती तर आता या घरामध्ये राहिलेलीच नाही आहे. तू त्या व्यक्तीचं ऐकून सह्या करायला नाही पाहिजे होत्या, असं त्या दोघी समजावून सांगत आहेत. तर ऋतुजा म्हणते, तू ज्या व्यक्तीचं ऐकलंस तीच व्यक्ती दुसऱ्या बाईच्या नवऱ्याबरोबर पळून गेलेली आहे. याचा अर्थ तू विचार कर ना, तिचं ऐकायला पाहिजे होतं का नव्हतं, आणि शेवटी बाईलाच सगळं ॲडजस्ट करावं लागतं, असं रुक्मिणी बोलत असते. तेव्हा तेथे पिंकी आलेली असते आणि पिंकी रुक्मिणीला म्हणते, वा आमदार साहेब, तुम्ही तर चांगलंच सांगताय. अहो, स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा करता आणि घरात मात्र तुम्ही सांगता की स्त्रीनंच सगळं सहन केलं पाहिजे. असलं सांगणं काय बरोबर नाही आहे. आता मला वाटतंय यामध्ये मलाच डोकं घालावं लागणार आहे, असं म्हणून
पिंकी रेश्माला म्हणते, की "रेश्मा, तुला जे योग्य वाटतं ना, तेच तू केलं पाहिजे आणि जे तू केलंयस ते योग्यच आहे असं समज." तेव्हा पिंकीच्या बोलण्याकडे रेश्मा मात्र लक्ष देत नसते. पिंकी मात्र रेश्माला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, की आपल्या आयुष्याचे निर्णय हे आपण स्वतः घ्यायचे असतात आणि आपल्याला जे योग्य वाटतंय, जे कम्फर्टेबल वाटतंय ना, आपण तेच करायचं असतं. अन्यथा दुसऱ्याने सांगितलेल्या निर्णयाचं बर्डन जर का आपण घेतलं, तर आपलं आयुष्यसुद्धा तसंच होतं. रुक्मिणी तिला म्हणते, की "तुला यातलं काय कळतं आणि तू काय सांगायला लागलेला आहेस? तुला असा काय अनुभव आहे? तुझं लग्न कधी झालंय? आत्ता झालंय ना? मग तुला काय कळणार आहे का?" तेव्हा पिंकी सांगते, "किती वर्ष लग्न झालंय याला महत्त्व नसतं, तर त्यातून आपण किती शिकलोय ना, याला महत्त्व असतं." तेवढ्यात तेथे शकुंतला आलेली असते आणि शकुंतला पिंकीला "पिंकी साहेब नमस्कार" असं म्हणून वंदना करते. तेव्हा पिंकी तिच्या जवळ जाते आणि म्हणते, "वा, तुम्ही आलाय? शकुंतलाताई, वा, बरं झालं. बोला, काय काम काढलं आमच्याकडं तुम्ही?" असं म्हणून ती तिच्याजवळ जाते. तेव्हा शकुंतला सांगते, की "आपल्या पक्षाची काही लोकं तुम्हाला भेटायला येणार आहेत, पण त्यांना कुठे भेटायला बोलवावं तेच मला कळत नाहीये." पिंकी म्हणते, "कुठे म्हणजे? अहो, आता काय? आता इथंच बोलवा ना त्यांना. हे आपलंच घर आहे असं समजा." असं म्हणून पिंकीने डायरेक्ट घरावरचा अधिकार दाखवत पक्षाच्या लोकांना डायरेक्ट रुक्मिणीच्या घरी बोलवलेलं असतं. रुक्मिणी तेव्हा तिच्याजवळ जाते आणि म्हणते, "शकुंतला, काय चाललंय तुमचं?" शकुंतला म्हणते, की "पिंकी साहेब आमच्या पक्षातल्या खूप मोठ्या नेत्या आहेत आणि आमच्या पक्षश्रेष्ठींनी तर त्यांना मुलगीच मानलेलं आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी मला काम करणं गरजेचं आहे." रुक्मिणी म्हणते, "मला असं कधीच वाटलं नव्हतं, की तू स्वतःच्या स्वार्थासाठी असं काही करू शकशील." शकुंतला म्हणते, "यात माझा काहीही स्वार्थ नाहीये, पण मला त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे, कारण आमच्या पक्षाच्या त्या खूप श्रेष्ठ नेतृत्व आहेत. आता तुम्हाला यामधून काय वाटतंय ते तुमचे तुम्ही ठरवा. मला जे योग्य वाटतंय ते मी करत आहे." रुक्मिणी म्हणते, "मला तर यामध्ये तुझा स्वार्थ दिसत आहे. तू स्वार्थापोटीच हे सगळं काय करते हे काय आम्हाला समजत नाहीये का?" शकुंतला मात्र रुक्मिणीचं काही ऐकत नाही. ती म्हणते, "तुम्हाला जे योग्य वाटतंय तसं समजा, पण मला पिंकीचं ऐकावंच लागणार आहे." असं म्हणून शकुंतला रुक्मिणीला नमस्कार घालते आणि पक्षाच्या सर्व लोकांना तिने डायरेक्ट रुक्मिणीच्या घरीच बोलवलेलं असतं. रुक्मिणीला चाललेला सर्व प्रकार खूपच धक्कादायक आणि भीतीदायक वाटत असतो. कारण आता पिंकी घरात आलेली आहे आणि पिंकी आपलं काहीच ऐकत नाहीये, या गोष्टीचा राग रुक्मिणीला येत असतो. तर इकडे पिंकी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि आता पक्षाचे लोक आपल्याला भेटायला येणार आहेत, आपल्याला पटकन अंघोळ करायला पाहिजे असा विचार करत असते. तेव्हा तिला असं जाणवतं की तिच्या रूममध्ये कोणतरी येऊन गेलेलं आहे. पिंकीने अंघोळीसाठीचे कपडे घेतलेले असतात आणि आता ती अंघोळीला बाथरूममध्ये चाललेली असते. जेव्हा पिंकी आत जाते, तेव्हा कपाटाच्या आतमधून मधू बाहेर निघालेले आहे. मधू स्वतःशी बोलत आहे, की "मी काय करू शकते ना, ते आता तुला समजेल आणि तुझी बुद्धी ताळ्यावर येईल. तू माझ्या नादी लागू नको. ही मधू काय चीज आहे, ते आता तुला कळणार आहे." असं म्हणून मधू बाथरूमच्या बाहेरच थांबलेली असते. कारण मधूने पिंकी येण्याच्या अगोदर पाण्याच्या बादलीमध्ये करंट सोडलेला असतो आणि आता पिंकी आतमध्ये गेल्याबरोबर बादलीला किंवा नळाला तिनं हात लावला, तर तिला चांगलाच करंट बसणार आहे आणि त्यामध्ये तिचा जीवसुद्धा जाऊ शकणार आहे, अशी यंत्रणा मधूने करून ठेवलेली असते. आता मधू पुन्हा एकदा कपाटामध्ये जाऊन बसते आणि जेव्हा हिचा आरडाओरडा ऐकायला येईल, तेव्हाच आपण बाहेर पडायचं असा विचार ती करते. मधू आत बसल्यानंतर पुन्हा एकदा पिंकी बाहेर आलेली असते आणि खरंच या रूममध्ये कोण आहे का नाही, असं ती स्वतःशी पुटपुटत असते. नक्कीच मला असं वाटतंय या रूममध्ये कोणतरी आहे, असं म्हणून पुन्हा एकदा ती अंघोळीला निघून जाते. किती वेळ झाला तरी पिंकीचा काहीच आवाज येत नाहीये. तेव्हा पिंकी आतमध्ये पडलेली असेल असा विचार मधूच्या डोक्यात येतो आणि मधू बाथरूमचं दार जोरात उघडते. बाथरूमचं दार जोरात उघडल्यानंतर मधूलाच मोठा धक्का बसतो. कारण पिंकीला काहीच झालेलं नसतं. उलट पिंकी ताडकन बाहेर येते आणि मधूला म्हणते, की "काय झालं? तुला धक्का बसला ना? तुला वाटलं असेल, की कसं काय ही अजून जिवंत बाहेर आलेली आहे." मधू मात्र कावरी-बावरी होऊन तिच्याकडं पाहत असते आणि तिला धक्का बसतो, की खरोखरच पिंकीला काहीसुद्धा झालेलं नाहीये. आपण केलेला ट्रॅप तर नीटनेटका होता की नाही असा संशय आता मधूलाच येत असतो. मधू विचार करते, की खरंच आपल्याकडून ट्रॅप लावायचा चुकलेला तर नाहीये ना? असा विचार करून मधू आता बाथरूममध्ये गेलेली असते आणि ती स्वतः सगळं काही चेक करते. जवळच असलेल्या नळाला ती हात लावून बघते आणि तिचा ट्रॅप अगदी योग्य असतो. पण पिंकीने त्या ट्रॅपला हात लावलेला नसतो आणि जेव्हा मधू
त्या नळाला हात लावते तेव्हा मधूच्या हाताला 440 व्होल्टचा असा जबरदस्त धक्का बसतो की मधू ताडकन ओढून पडते. मधूच्या हाताला मोठा करंट बसलेला असतो आणि मधू विव्हळत असते, आरडाओरडा करत असते. मधूच्या आवाजाने राघव तेथे पोहोचलेला असतो आणि राघव तिला उचलून म्हणतो, "काय झालं?" तेव्हा मधू म्हणते, "या नळाला जबरदस्त करंट बसतोय आणि त्यामुळे मला खूप मोठा त्रास झालेला आहे." राघव आता तिला घेऊन तिच्या बेडरूममध्ये येतो तेव्हा रुक्मिणी, ऋतुजा सर्वजण तिच्याजवळ आलेले असतात आणि विचारतात, "काय झालंय?" तेव्हा ती सांगते, "माझ्या हाताला जबरदस्त करंट बसलेला आहे." तेव्हा पिंकी सर्वांना सांगते, की हिच्या हाताला करंट का बसलाय ते तिला विचारा. ते मात्र कोणच तिला विचारलेलं नसतंय. तेव्हा पिंकी म्हणते, "अहो, हिला करंट बसलाय त्याचं कारण ती स्वतःच आहे. ही बाई माझ्या जीवावर उठलेली आहे. हिने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच ट्रॅपमध्ये ती स्वतः अडकलेली आहे." ऋतुजा जेव्हा हे सगळं ऐकते, तेव्हा तिला तर मोठा धक्काच बसतो. पण रुक्मिणीचा मात्र या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही. रुक्मिणी म्हणते, "तू अजिबात नाटकं करू नको आणि दुसरंच काहीतरी बोलू नको. तसं असतं तर मग तिच्याच हाताला करंट कसा बसला असता? करंट तर तुला बसला असता ना?" तेव्हा पिंकी म्हणते, की "ही शेर असेल तर मी सव्वा शेर आहे. हिचा प्लॅन मी हिच्यावरच उलटवलेला आहे. हिने माझ्यासाठी ट्रॅप लावला होता, पण माझ्या लक्षात आलं होतं, की हिने माझ्यासाठी ट्रॅप लावलेला आहे. आता त्या ट्रॅपमध्ये ती स्वतःच अडकलेली आहे. आता झटका बसलाय तो तिलाच बसलेला आहे." आणि ती मधूला सांगते, की "माझ्या अजिबात नादी लागू नको." त्याचबरोबर राघवला म्हणते, की "या ठिकाणी, या घरामध्ये माझ्या जीवाला मोठा धोका आहे. या बाईनं मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे." पण मधू मात्र ते काहीच मान्य करत नाही. मधू म्हणते, "हीच बाई खोटारडी आहे आणि हिनेच ट्रॅप लावलेला होता आणि माझ्या हाताला धक्का बसलेला आहे." राघव पण मधूचीच बाजू घेताना आपल्याला पाहायला मिळतो आणि राघव पिंकीला म्हणतो, की "तुम्ही मधूवर विनाकारण कसलेही आरोप करू शकत नाही. मधू असं काहीच करणार नाहीये यावर माझा विश्वास आहे." पिंकी मात्र सर्वांना ओरडून-ओरडून सांगत असते, की "ही मधू खूपच पाताळ यंत्री आहे आणि हिनेच मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ता जरी माझ्याकडे याविरोधात कसलेही पुरावे नसले, तरी एक दिवशी मी तुम्हाला मधूची सर्व कारस्थाने समोर आणूनच दाखवेल." असं आता तिने ठरवलेलं असतं. रुक्मिणी मात्र तिलाच शांत करत असते आणि म्हणते, की "मधूला इतकं लागलेलं आहे, तुझी बडबड जरा बंद कर. एकतर तिच्या हाताला धक्का बसलेला आहे आणि त्याला कारणीभूत देखील तूच आहेस." तेव्हा पिंकी म्हणते, "ठीक आहे, आता तुम्हाला असं वाटतंय ना, तर असं समजा, पण एके दिवशी का होईना मधूचं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे. आता माझ्या पार्टीचे लोक येणार आहेत, त्यांना स्वयंपाक कोण करणार?" असा प्रश्न तिने केलेला असतो आणि ती ऋतुजाकडे पाहत असते. तेव्हा ऋतुजा मात्र इकडं-तिकडं पाहायला सुरुवात करते. पण रुक्मिणी म्हणते, की "आता ऋतुजा आणि रेश्मा तुम्हीच स्वयंपाकाची जबाबदारी घ्या, कारण मधू तर काही करू शकणार नाही." तेव्हा त्या दोघी आता स्वयंपाकासाठी गेलेल्या असतात. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की पिंकी राघवच्या समोर उभी राहिलेली आहे आणि "ठाणेदार, आता तुम्हीच माझं संरक्षण करणं गरजेचं आहे. तुम्ही पोलीस आहात ना, तर तुम्ही माझे बॉडीगार्ड बनून माझं संरक्षण केलं पाहिजे." असं ती डायरेक्ट राघवला बोललेली असते. तेव्हा राघव म्हणतो, की "मी तुमच्या ऑर्डर्स ऐकू शकत नाही. मला तुमची ऑर्डर ऐकण्याची काही गरज नाहीये. मी फक्त माझ्या सीनियर्सच्या ऑर्डर ऐकतो, हे तुम्हाला माहीत असेल." पिंकी म्हणते, "असं असेल तर तुमच्या सीनियरकडून तुम्हाला ऑर्डर येईल, की तुम्ही माझं संरक्षण करणं गरजेचं आहे, म्हणजेच तुम्ही माझं बॉडीगार्ड बनणं गरजेचं आहे." रुक्मिणीला मात्र पिंकीच्या सर्व बोलण्याचा मोठा धक्का बसत असतो. पिंकी मात्र डायरेक्ट आदेश सोडून राघवला बोलत असते आणि म्हणते, "तुमच्या ज्या सीनियरचं तुम्ही ऐकता ना, त्याच सीनियरकडून तुम्हाला पत्र येईल किंवा फोन येईल, की तुम्ही माझं बॉडीगार्ड बनणं गरजेचं आहे." राघव म्हणतो, की "जेव्हा हे सगळं होईल तेव्हा आपण बघूया. आत्ता तर तसं काही झालेलं नाहीये, त्यामुळं मी तुमचा बॉडीगार्ड नाही." पिंकी मात्र त्याला ठामपणे सांगत असते, की "आम्ही पण आमदार आहोत, त्यामुळं आमची पॉवर कशी वापरायची ते आम्हाला चांगलं माहीत आहे. एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला आमचं बॉडीगार्ड बनावंच लागणार आहे." आणि आता राघववर अशी परिस्थिती आलेली आपल्यालाच लवकर पाहायला मिळणार आहे, की तो पिंकीचा बॉडीगार्ड आहे. आता राघव जर का पिंकीचा बॉडीगार्ड झाला, तर त्याला तिच्याबरोबर कायम राहावं लागणार आहे आणि या गोष्टीमुळे मधूचा चांगलाच जळफळाट झालेला आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.